नमस्कार मंडळी, मी विवेक चव्हाण, आपल्या कोकणी विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. अरे अमित पाटी आहे, एवढा काय तू पुढं चालला आहेस? हां, तर आपल्या ब्लॉग्समध्ये नवीन मित्रमंडळ आपला ॲड झालेला आहे. दिनेश भाऊ आणि राहतात, कुठे राहतात? वाशी नाक्याला. आणि आल्यात ते स्कूटी घेऊन. मी बोललो टिबल सीट जाऊया, कारण आज आषाढी एकादशी निमित्त आपल्याला तिकडे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे वरच्या वडाळ्यामध्ये मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तिथे जायचं आहे पाय पडायला, दर्शन घ्यायला. तर आम्ही तिथं जात होतो आणि हा भाऊ बोललो आहे, मी चल जाऊया आपण ॲक्टिव्हवरून टिबल सीट. नाही म्हणतो, ट्रॅफिक हवालदार असेल, पकडेल बिकडेल. मग भाऊने गाडी कुठे लावली माहिती आहे का? अरे नाही ठीक आहे नाही. आणि गाडी कुठे लावली? मला लावायला सांगली बिल्डिंग खाली. आणि आम्हाला चालत जायला लागतोय बघा. आम्ही काय आम्ही चाललो आहे. आणि चालण्याची मजा कशी वेगळी असते. मग कशी मजा असते? चालण्याची वेगळीच असते. आज एकादशी आहे आणि ती मंदिराच्या अगोदर जी दर्शनाची गर्दी असते, उत्सुकता, ती जर तुम्ही नाही बघितली तर त्याला अर्थ नाही. म्हणजे आम्ही मोस्टली तर मी तर ट्राय करत होतो बाईकने जायचं, स्कूटीने जायचं. तर आज तर आमचा अमित भाऊ तर हे काही गाडी काढतच नव्हते, म्हणून नाही काढायची गाडी नाही काढायची. अरे जी सकाळ आम्ही पंढरपूरला वारी थोडीशी वारी होऊ द्या, चालत जाऊ शकतो. काय रोजच बाईकवर फिरतो आम्ही. तर मग काय शेवटी माझं काय ऐकलं नाही. मला जायचं होतं स्कूटीवरून, कारण मस्त की आपण जरा रायडिंगचं पण दाखवलं असतं आपल्या ब्लॉग्समध्ये. पण शेवटी काय चालत नेत आहेत. सकाळ पण चालतोय, खूप चालतोय. 2 दिवस असे चालण्यामध्येच गेले. आता मी चालतोय आणि दिनेश भाऊ पण भेटलेले. तर आता आम्ही जातोय श्री क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिरला दर्शनाला. तर जाऊया, बघू शकता. आणि तर मंडळी आता आम्ही आलो आहे आय गार्डन सर्कलच्या इथे. आणि इथून बॅरिगेड्स लागले, कारण पुढे गाड्यांना यायला जायला भेटत नाही. आणि का? कारण प्रत्येक जेवढे भाविक लोक आहेत ते आत्ता दर्शनाला चालले आहेत. काही जण आहेत ते एन्जॉयमेंट करायला चालले आहेत. तर अशा तऱ्हेने आपण बघू शकतो भाविक लोक दर्शन घेऊन रिटर्न आता घरी चालले आहेत. तर आपण जाऊया हळूहळू पुढे. चला तर येऊ. तर मंडळ श्री साई सदस्य भजन मंडळ, ते आपले कोरस आणि भजनकार असं ढोलकी वादक आपले निवेदक, त्यात आपले बाबूदादा आणि बाबूदादांची वाईफ इथे आलेले आहेत विठ्ठलरायाच्या दर्शनाला. तर आपण जाऊया. काय बोलशील आपल्या चॅनलसाठी? आज सकाळपासून आम्ही उपास धरलेला आहे आणि विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणारे आपल्या भाऊ आज दर्शन देणार आहे. तर आम्ही आतून आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी. तर पाहूया दर्शनासाठी. चला. घेतला पाहिजे होता. घेतला आलाय. आम्हाला पण घ्यायचं आहे. सभा मंडपात यायचे सल्लागार अनिलदादा चव्हाण, दिनेश बायकोळ. नाही तुमच्या हिशोबाने या, तुम्ही काही नाही मला तुमच्या हिशोबाने या. आम्ही इकडे फिरणार, खाणार आषाढी एकादशी निमित्त भाविकांसाठी तांड्याला गडबड वाटप. चाळीवाडी मंडळ कार्यकारी सदस्य राजमात्र बाबू चव्हाण यांना वाढदिवसाच्या लागल्या शुभेच्छा. पांडुरंगाची प्रार्थना, साईनाथांची प्रार्थना, त्यांच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशी सद्गुरू साईबाबांकडे प्रार्थना करून आपण सायंकाळची दुपारची करत आहोत. साईवारी कार्यकारी मंडळ कुठे असेल साईवारी मंडळ सर्व भक्तांना सरबत वाटप करतात आणि साईवारी मंडळाचे मुख्य हितचिंतक त्यांची भेट देतो यात ठाकूर ब्रदर. नमस्कार.
तर मंडळी धमाल मस्ती झालेली आहे. आता आम्ही चाललोय जरा काय करायला आपण डायरेक्ट दर्शन भेटतं नाही. असं डायरेक्ट दर्शन भेटत नाही. सर्वजण असे बोलतात डायरेक्ट दर्शन पण काय आम्हाला काय डायरेक्ट दर्शन देत नाही. त्याच्यामुळं आम्ही चाललोय असं एक राऊंड मारायला. कुठे टॅटू काढ एका दिवसाचा टॅटू काढ लाईन संपली आता का पाळण्यात नको. आता झाले मोठे झालेत. अरे मोठ्या लोकांच्या पाळण्यात नव्हतं आणि चुकला तर सरबत काउंटरच्या भेटावं. यस. हे लोक चुकतील आम्ही नाही. रशीवर का तुला पाहिजे उत्तर. डोळा फोड डोळा तू फोड डोळा फोड तू. आम्ही चायनीज मोबाईल पॉकेट पुढे ठेवा. हो शिजला काय चालत आहे. आणि ह्याच्यात काय आहे. आणि किती मिनिटात होणार वडापावाचा. पाव पाहिजे पाव द्यायला. चला आता काय वहिनी घ्या बघा दादा. चला दादा वहिनीला. दादा असं नाही दादा या असं नाही. वहिनी फुटला काय फुटला. ग्लास पडला ग्लास. तर मंडळी आम्ही धमाल मस्ती करत चाललोय. वेळ लागेल. रँक खूप वाढलेली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी आणि आम्ही चाललोय. आम्ही लाईन कमी होण्याची वाट बघतोय पण ती काही कमी होत नाही, वाढतच चाललंय. त्याच्यामुळं बोललो आम्ही जरा मार्केट फिरून येतो म्हणजे जत्रा. आणि आमच्या वहिनी मान हलवत आहे. तर आणि मार्केट बोलून जत्रेला. आणि दादा काय वहिनीला काय क्लिप बीप काय घेत नाही. मागाशी बोललो दादा वहिनीला क्लिप घे. मागाशी चेअर पण होती. दादा चेअर पण दादाने काय चेअर नाही घेतली. दादा समोसा दादा दाबलेली. हां तर छोट्या पाळण्यामध्ये वहिनी दाखवायला आले. छोट्या पाळणा आता वहिनी बसवा तरी.
ए साईड दे वहिनी पार्टी दादा पार्टी राहिलाय दादा दादा यार दादा आता तरी दादा दादा यार आता तरी घे दादा हे असं कर ए किती 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये हिला पाडून दाखव. ए दादा अमित अमित वहिनी वहिनी कुठे गेली यार वहिनीला इथं घे ना यार वहिनीला पुढं पाठवून पुढे गेले घेताय का शेंगदाणा शेंगदाणा म्हणजे असे असे आपले जर कॅरेक्टर भेटत असतील एक एक नग तर ब्लॉग मध्ये फुल धमाल मस्ती होते तर असे घेताय का दाबलेली दाबलेली तुम्हाला घरी जा वहिनी बघा वहिनी यासोबत लावू द्या हो वहिनी थांबा ना एवढा पुढं पुढं करते हात जाय मेन मेन काय मेन सर्व वस्तू पार्टी गेला आता काय कॅमेरा धरत नाही ना तू सांगितलं असतं मी तर मंडळी आपले अमोल दादा भेटलेले आहेत मोठा भाऊ आपला अमोल दादा आणि ही वहिनी भेटलेली आहे तर किती वर्षानंतर भेटलेले आहेत खूप वर्षानंतर आणि हा भाऊ काय आपल्याला फोन नाही करत एकदाच केला होता वहिनी खरोखर जेवलो हिच्या हातचा एक नंबर मच्छी बनवलेली तर आपला छोटा कुठे आहे हा खेळतोय अमोलदादाचा चिरंजीव उड्या मारतोय तर चला तर शेवटी अमित भाऊ आलेले आहेत नाही करता आलेले आहेत तिकीट काढलेले आहेत आणि आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत आणि तर मंडळी काही जण सबस्क्रायबर आहेत आपले ते पाठी आहे तर करून देत चॅनलची ग्रोथ झाली पाहिजे आपलं कोण ओरड घालतो कुठं दिसला चला ज्याच्यात 2 जण जाल त्याच्यात मित्रांनो अमित काका आले आहेत आता बघा कसे तळमळतायत ये हात दे वर ये पहिल्यांदा चाललोय आणि मला आलाय जोरात घाम छातीत पण धडधड सुरू झालेला आहे व्हायब्रेट होतोय आणि आम्ही झाडावर चढतोय तसा चढतोय अरे खरोखर फर्स्ट टाइम चाललोय त्याच्यामुळे पण थोडी लोक पण हसतायत मला आणि कधी बसलेलं नाही आकाश पाळण्यामध्ये आणि कोकणी विवेक तर मंडळी मी बसलोय पाळण्यामध्ये आणि काय बोलतात ते ब्लड प्रेशर हाय झालाय माझा कारण मी फर्स्ट टाइम बसलोय आणि घाबरवणारे मंडळी भरपूर बसलेली आहे आणि इकडे दादा आणि मंडळी कोण मी बाहेर आहे इकडं इकडे चालली
आवाज स्लो आहे. ए दादा, याला फोन कर ना, बाबूला फोन कर ना. लाडू काय असं उलटा Yes! अरे मी पण आहे यार. बटन कोण दाबणार? तर मंडळी आमचे मंदिरात चाललेत लाडू खायला. लाडू वाटप आहेत, लाडू वाटप चालू आहे. कुठे लाडू हे काय क्या नाही. तर अशा तऱ्हेने दादाने लाडू दिलाय आणि आम्ही घेतलाय लाडू पूर्ण अख्खा पॅकेट घेतलाय. म्हणजे विचार करा, वाटायला नाही खायला. ए कुठे गेला? हा अरे कुठे गेला? हा तर मी एवढा वाटायला घेतला नाही, खायला घेतला. पण ह्या भाऊने तरी पण यांच्या अंगाची चरबी काय केलेली नाही, तरी पण एक 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 घेऊन आले. काय करणार? हे पिशट टाक, पिशट टाक, पिशट टाक. फुकट भेटलाय त्याला. बोल दादा मी हे काढतोय. नाही दिला आता काय कॅमेरा तर इकडे जाईल.
अशा तऱ्हेने आमचं दर्शन झालेलं आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहे घरी. तिघांची इच्छा होती पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक व्हायची. तर आम्ही झालेलो आहे आणि खूप आत्ता पण पाऊस आहे जोरामध्ये. तर आम्ही चाललो आहे आता घरी. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की टाका व्हिडिओ कसे आवडले की नाही हे सांगायला. तर चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट.